तर मंडळी, डोसे बनवायचे पण नॉनस्टिकचा तवा नाही आपल्याकडं आणि लोखंडी तव्यावर कसे डोसे बनतील आणि केले तर ते चांगले होतील का? तर बऱ्याच जणांना लोखंडी तव्यावरती डोसे बनवता येत नाही, डोसा पसरत नाही किंवा निघत नाही लवकर. तर आज जी ट्रिक मी सांगणार आहे ती ट्रिक वापरून जर तुम्ही डोसे बनवले तर सेम असे बघा नॉनस्टिक सारखे आपले डोसे तयार होतील, पटकन निघतील, चिटकणार पण नाही आणि कोणी म्हणणार पण नाही की लोखंडी तव्यावरचे डोसे. तर मंडळी, हा आहे ना लोखंडी तवा आहे, तर नवीनच आहे, अजून मी काही वापरला नाही. तर मी आता सुरुवातीला तो तवा ठेवला आहे, पण त्याच्यावरती आहे ना मी डोशाचं पीठ टाकलं आहे. पण तो डोशाचं पीठ आहे ना लवकर पसरतसुद्धा नाही आहे आणि जास्त म्हणजे खूपच म्हणजे एकदम असं झालं आहे ना ते की पसरल्याच जात नाही आहे लवकर. तरी पण तसा टाकला आणि त्याच्यावर तेल आपण टाकलेलं आहे आणि काढताना तो असा सुटतसुद्धा नाही आहे, त्याला असं खरडावा लागतं आहे चमच्यानी. पीठ टाकतानासुद्धा ते सरकत नव्हतं, जागीच बसत होतं आणि निघतानासुद्धा किती त्रास होतो. तर वाटतं का हा डोसा आहे म्हणून, असं वाटतं की एखादं थालीपीठ वगैरे असेल आणि कलर पण असा वाटतो का आपण मध्यम गॅसवरतीच भाजून घेतला पण असा कलर आला आणि असा तो डोसा तयार झाला. तर हा डोसा कसा वाटतो लोखंडी तव्यावरचा? आणि आता जी ट्रिक मी सांगणार आहे ती ट्रिक वापरून जर डोसा केला ना तर एकदम नॉनस्टिकसारखा आपला डोसा तयार होईल. तर आता हे पीठ आहे ना मंडळी, आपण सगळं असं चमच्यानी काढून घेऊ, खरडून घेऊ आणि त्यानंतर थोडं तारेची घासणी लावून मी तवा असा स्वच्छ घासून घेतला. तर तोच तवा आहे ज्याच्यावर आपण आत्ता डोसा बनवला आहे, लोखंडी तवा. तर त्याला आहे ना छान असं गॅस मोठा करून जरा गरम करून घेतला 7 ते 8 मिनटं. त्यानंतर मी गॅस थोडा बारीक केला आणि 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं त्याच्यावरती. तेल टाकल्यानंतर आपल्याला 20 ते 25 सेकंद थांबायचं, असा धूर निघाला पाहिजे. गॅस आपण बारीक केलेला आहे पण तेल टाकल्यानंतर असा धूर निघाला ना की थोडा पेपरचा कागद घ्यायचा, कागद थोडा मोठाच घ्यायचा आणि कागदाने स्वच्छ पुसून घ्यायचा. तर मी हा बटर पेपर घेतला, वर्तमान पेपरही घेऊ शकतो पण कुठल्याही कागदाने असा स्वच्छ पुसून घ्यायचा. तेलाचा पूर्ण तवा आपण पुसून स्वच्छ करून घेतला, थोडा घासायचा कागदाने त्याच्यावर आणि त्यानंतर थोडं मीठ घ्यायचं आणि पूर्ण तवा भरून मीठ त्यावर पसरून द्यायचं आहे आपल्याला. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे आणि तवाभर असं मीठ पसरून घेतलं. तव्याने काय होतं ना, 2 गोष्टी मिळतात आपल्याला. त्याच्यावर जो काही बारीक सारीक कण असला ना तव्यावर तर तो मिठाने निघून जातो आणि त्यानंतर डोशाचा कलर आहे ना, जसा नॉनस्टिकमध्ये कलर येतो तसाच डोश्याला आपल्या कलर येतो. तर मीठ आहे ना फक्त मी 25 ते 30 सेकंद ठेवलं आणि त्यानंतर पूर्ण मीठ मी असं कागदाने काढून घेतलं. त्यानंतर एका भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आणि त्यात फक्त 1 चमचा इतकं तेल टाकलं. पाणी आणि तेल, पाण्याचं प्रमाण जास्त आहे, तेलाचं प्रमाण थोडं कमी आहे आणि असं आपलं तेल पाणी तयार करून घेतलं आणि त्यात एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आपल्याला तव्याला फिरवायला. तर कपडा जास्त मोठा नव्हता, छोटाच होता, पण तुम्ही जरा मोठा कपडा घ्या आणि तो कपडा तेलात पाण्यात बुडवून आपल्याला तव्यावरती थोडंसं पाणी असं कपड्याने टाकून घ्यायचं आणि त्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. तर कपडा थोडा मोठाच घ्यायचा, हाताला वाफ लागल याची काळजी घ्या. आणि त्यानंतर तवा पुसल्यानंतर ते पीठ आपण डोशाचं पळीने टाकू आणि कसं पटकन पीठ सरकल्या गेला आणि डोसा किती मोठा झाला पटकन. आणि गॅस काही वाढवला नाही, गॅस बारीकच ठेवला. तेला पाण्याने काय होतं, तवा थोडा अजून थंड होतो आणि डोसा टाकल्यानंतर मध्यम गॅस केला आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूने डोसा थोडा सुकला का मग त्याच्यानंतर तेल किंवा तूप टाकायचं. तर मी तेलाचाच वापर केला आणि मध्यम गॅसवरती डोसा आपला शेवटपर्यंत छान असा भाजला गेला. तर किती छान कलर आला, असं वाटतं का लोखंडी तव्यावरती आपण हा डोसा तयार केलाय. ही ट्रिक लोखंडी तव्यावर करून बघा, वापरून बघा, बरोबर डोसा आपला जमल. कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीतही करू शकतो, थोडा वेळ जास्त ठेवून. परत एकदा डोसा बनवून दाखवते. पाणी, तेल आणि पाण्याने परत तवा स्वच्छ करून घेतला आणि परत दुसरा डोसा मी टाकलाय तव्यावरती. तर भरपूर असं तेल पण टाकलं आणि पटकन असं सुटल्या पण जातो डोसा.
पहिले आपल्याला किती त्रास झाला सुरुवातीचा डोसा काढायला. हा पटकन असा उलटला जातो, त्याच्या कडा आपोआप सुटायला लागतात. आपल्याला खरडायची पण गरज पडत नाही, आपोआप कडा सुटतात आणि असा आपला मस्त छान डोसा तयार झाला. नक्की ही ट्रिक वापरून बघा. कोणी म्हणाल का नॉनस्टिकवरती नाही केला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे. धन्यवाद.